झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रशांत दामले यांचा झी गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ते आता आपल्या सोबत आहेत। प्रशांतजी, खूप छान परफॉर्मन्स झाला। एकूणच काय सांगा असं वाटतं, एक विशेष पुरस्कारही तुम्हाला मिळालाय झी गौरवकडून? काय कुठली शाबासकीची थाप असते ती चांगलीच असते, आनंददायी असते, उमेद देणारी असते। आणि त्यात झी सारख्या एका उत्तम चॅनलने शाबासकी दिली की खूप आनंद होतो। आणि अर्थात हे सगळे प्रयोग मी एकट्याने केले असं मी म्हणणार नाही। सुदैवाने मला चांगले सहकलाकार मिळाले, चांगले निर्माते मिळाले, चांगले लेखक मिळाले, दिग्दर्शक मिळाले। त्यामुळे सगळ्यांचा या संपूर्ण वाटचालीत खूप मोठा हात आहे। तुम्हाला ह्यांच्या मध्ये राहायचंय का? मग हे आपल्या माझ्या वाटेल येऊ नको। खाट्या कोणाला बोलतो रे? तुला कोणाला बोलतो? खाट्या कोणाला बोलतो? काहीतरी बोल ना। आजी एक मिनिट, हे बघा, तुमच्या आणि तुमच्या डिवोर्सचा पेपर मी बनवलेला आहे। लग्नाचा पेपर पण मी बनवलेला आहे। एक आनंदाची बातमी आम्हाला या ठिकाणी कळली की एका लग्नाची गोष्ट हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतं। तर त्याबद्दल कोण असणार आहे, काय आहे, नवी टीम आहे का आधीचीच टीम आहे? नाही, परत एकदा मी आणि कविता एकत्र काम करतोय। कसं ते काही नाटकं असतात ती अजरामर असतात। उदाहरणार्थ लिकुरे उदंड झाले, गेला माधव कोणीकडे, एका लग्नाची गोष्ट, ही जी या नाटकाची जी कथा आहे ही अजरामर कथा आहे, किंवा लग्नाची बेडी, ही सगळी नाटकं परत एक 8-10 वर्षानंतर येत राहतात। आणि ती येणं आवश्यक आहे, कारण त्यातलं लिखाण किंवा त्यातले जे संवाद किंवा त्यातल्या घटना ह्या आपण रिलेट करू शकतो ॲज अ कॉमन मॅन म्हणून। त्यामुळे ही नाटकं येणं परत आवश्यक आहे। आणि माझं आणि कविताचं ट्युनिंग उत्तम आहे, त्यामुळे ह्या नाटकाचा प्रयोग एका लग्नाची गोष्ट आहे नाटकात मी आणि कविता परत एकदा एकत्र येतोय। आणि शुभारंभाचा प्रयोग 19 एप्रिलला आहे। नक्कीच, म्हणजे कुठेतरी यशाचा जो पल्ला आज गाठलेला आहे त्यामागे एका लग्नाची गोष्ट याचंही भरपूर मला वाटतं हात आहे, मोठा हात आहे। पण याचबरोबर या नाटकाविषयी विचारावंसं वाटतं की 19 तारखेला तर हे फ्लोअरवर येत आहे नाटक, पण काय नवीन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे की तेच नाटक आहे पुन्हा पूर्णपणे? कसं आहे की मुळात आम्ही 6 वर्षानंतर परत हे नाटक करतोय। म्हणजे कविता 12 वर्षानंतर करते, मी 6-7 वर्षानंतर करतोय। बिटवीन द लाईन्स हा जो खेळ आहे नाटकातला तो अतिशय महत्त्वाचा आहे। आणि लग्नाच्या गोष्टीतला बिटवीन द लाईन्सचा खेळ हा खूप मनोरंजक खेळ आहे। त्यामुळे आत्ता आम्ही जे नाटक नव्याने करतोय त्यामध्ये बिटवीन द लाईन्स अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ते आम्ही नव्याने बाहेर काढतोय। चला, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।